चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सीमाप्रश्नी निर्णायक लढ्यासाठी निर्धार. सीमाप्रश्न सुटेपर्यंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती गप्प बसणार नाही. लोकशाही मार्गाने शक्य तितकी आंदोलने करून मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केली. 1 जून 1986च्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मध्यवर्ती शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन करण्यात आले. हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने आणि संपूर्ण ताकदीनिशी निर्णायक लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, आर.एम. चौगुले, सरस्वती पाटील, रवी साळुंके, आर.पाय. पाटील, प्रकाश शिरोळकर यांच्यासह समिती, शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि कन्नड सक्तीविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. किमान वेतनवाढ दुरुस्ती आदेश रद्द करण्यासाठी उद्योजकांचा मोर्चा. कर्नाटक सरकारने कामगारांच्या किमान वेतनात केलेल्या वाढीच्या दुरुस्ती आदेशाविरोधात बेळगावातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी सोमवारी तीव्र निषेध व्यक्त केला. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारला निवेदन सादर करण्यात आले. वेतनवाढीचा निर्णय लघु व मध्यम उद्योगांसाठी आर्थिकदृष्ट्या घातक असल्याचा दावा करत हा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने राणी चन्नम्मा चौकाजवळील कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो व्यापारी, उद्योजक आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधींनी सहभाग घेतला. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सचिव सतीश कुलकर्णी, संचालक एम.के. हेगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत उद्योग क्षेत्रावरील वाढत्या आर्थिक भाराबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना प्रभाकर नागरमुनोळी यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत कामगारांचे किमान वेतन 12,000 रुपयांवरून थेट 20,000 रुपये करण्यात आल्याने लघु व मध्यम उद्योगांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होणार असल्याचे सांगितले. अनेक उद्योग आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असताना हा निर्णय उद्योग क्षेत्रासाठी धोकादायक ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन. आपल्या दैवी सुरांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचं आज 31 मे रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं आहे. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सुमन हेमाडी हे त्यांचे लग्नाआधीचे नाव होते. वडील शंकरराव हेमाडी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ पदावर होते. वडिलांच्या बदलीमुळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले, जिथे त्यांच्या कलाप्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपूर या नावाने सर्व परिचित झाल्या. त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालूच राहिली. लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते. जिथे सागरा धरणी मिळते असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी ज्या सुवासाची कर बरसात असे म्हणणारी सासूरवाशीण, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही ही अंगाई, कशी गवळण राधा बावरली ही गवळण, सांज आली दुरातुनी, क्षितिजाच्या गंधातुनी हे विरहगीत,
नाविका रे वारा वाहेरे, डौलाने हाक जरा आज नावरे, केतकीच्या बनी तेथे नाचला गग मोर हे भावगीत, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, जगी जास कोणी नाही त्यास देव. आहे, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा सारखी भक्तिगीते, उठा उठा चिवताई, या लाडक्या मुलांनो यासारखी बालगीते अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. बेळगावच्या युवतीला सायबर गुन्हेगारांचा 3.5 लाखांचा गंडा. लग्नासाठी रिबाउंड्स मॅचमेकिंग ॲपमध्ये मुलगा शोधताना परिचित झालेल्या एका अनोळखी युवकाने बेळगाव येथील एका युवतीला 3,38,800 रुपयांना गंडवले आहे. यासंबंधी शहर सीएन पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. कलमेश्वरनगर येथील एक युवती 19 मार्च रोजी रिबाउंड्स मॅचमेकिंग ॲपमध्ये लग्नासाठी वर शोधत होती. यासाठी तिने रजिस्टरही केले होती. त्यानंतर स्वतःला आर्यन कुमार असल्याचे सांगून एका व्यक्तीने त्या युवतीला हाय म्हणून मेसेज पाठविले. आपण मूळचा हैदराबादचा आहे. सध्या नेदरलँडमधील इस्पितळात डेंटल सर्जन म्हणून काम करतो. तुमच्याशी लग्न करण्यासाठी माझ्या कुटुंबियांनी होकार दिला आहे, असे सांगितले. 25 मे रोजी नेदरलँडहून आपण बेळगावला येत असल्याचे त्याने सांगितले होते. दुसऱ्या दिवशी 26 मे रोजी त्या डेंटल सर्जनचा युवतीला फोन आला. दिल्ली विमानतळावर आपल्याला पकडले आहे. त्यांच्याशी तू बोल, असे सांगून एका अनोळखी महिलेच्या हातात फोन दिला. त्या महिलेने बेळगावच्या युवतीला तुम्ही आर्यन कुमारला ओळखता का? त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात फॉरेन करन्सी आहे. भारतीय चलनामध्ये रूपांतरित करण्यासाठी 85,800 रुपये प्रोसेसिंग फी लागणार आहे, असे सांगितले. बेळगावच्या युवतीने भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर 85,800 रुपये जमा केले. त्याच्यानंतर अनोळखी महिलेचा पुन्हा फोन आला. आर्यन कुमारकडे मोठ्या प्रमाणात सोने व हिरे आहेत. त्याला 2,53,000 GST भरावे लागणार आहे, असे सांगण्यात आले. त्यावेळी बेळगावच्या युवतीने ही रक्कमही जमा केली. त्यानंतरही भामट्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. त्यावेळी संशय येऊन त्या युवतीने शहर सायबर क्राईम विभागात तक्रार केली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.